कोल्हापूर आणि सांगलीकरांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ज्या कामाची आपण अनेक वर्षापासून वाट पाहत होतो, ते मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या 47 किलोमीटरच्या मार्गासाठी केंद्र सरकारने तब्बल 984 कोटी 75 लाख रुपयेचा निधी मंजूर केला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी याबद्दलची अधिकृत माहिती दिली असून रेल्वे बोर्डाने या मेगा प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला आहे. मित्रांनो, सध्या हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे मिरज ते कोल्हापूर या छोट्या प्रवासातही गाड्यांना क्रॉसिंगसाठी खूप वेळ थांबावं लागतं. पण आता दुहेरीकरणामुळे हा त्रास कायमचा मिटणार आहे. या प्रकल्पामुळे होणारे 3 सर्वात मोठे फायदे म्हणजे पहिला आहे, कोल्हापूरहून मुंबई असू दे किंवा बेंगलोरसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. दुसरं म्हणजे कृष्णा आणि पंचगंगा नद्यावर अत्याधुनिक रेल्वे पूल बांधले जाणार आहेत, ज्यामुळे गाड्यांचा वेग वाढेल. आणि तिसरा म्हणजे पुणे मिरज दुहेरीकरण पूर्ण झाल्यामुळे आता कोल्हापूर थेट हाय स्पीड रेल्वे नेटवर्कने जोडलं जाणार आहे. या मार्गाचे फायनल लोकेशन सर्वेक्षण आधीच पूर्ण झाले असून आता निधी मिळाल्यामुळे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल. तुम्हाला काय वाटतं? दुहेरीकरण पूर्ण झाल्यावर कोल्हापूरला पहिली नवीन ट्रेन कोणती मिळायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेल्वेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.